अथर्व मेंगडे ठरलाय सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. सेमीफायनल क्रमांक 2 माले क्रिकेट क्लब माले अगेन्स्ट दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे. प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानाच्या बाहेर लगेच जायचंय. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश धनावडे, स्ट्राइक ऑन अतुल शेंडे तर संकेत नलावडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल ऑन साइड दिशा दिली, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. एक सिंगल संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळेल. धावफलकावरती एक धाव. दोन तगडे ताकदवर संघ आपण पाहतोय. दोस्ती क्रिकेट क्लब कोंढावळे विरुद्ध माले क्रिकेट क्लब माले. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सेमीफायनलची क्रमांक 2 ची लढत. पहिल्या सेमीफायनल मध्ये एकतर्फी विजय प्रस्थापित करत मात्र शिवशंभो क्रिकेट क्लब भादस संघ हा फायनल मध्ये दाखल झालाय. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये काय घडणार, काय बिघडणार याची उत्सुकता आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. पुन्हा एकदा निलेश धनावडे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. यावेळी हलक्या हाताने टॉपिक झाला, परंतु जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषांकित क्षेत्रामध्ये लगातारचा दुसरा बॉल. 2 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय प्रचंड वेगाची गोलंदाजी. वेगावरती स्वार होत खरं तर गोलंदाजी पाहायला मिळते. लाईन लेंथ वरती योग्य कामकाज असलेला गोलंदाज म्हणजे निलेश. आज मात्र तगडे संघ आहेत दोन्ही पण, त्यामुळं लढाई देखील तगडी पाहायला मिळेल. नॉकआउट मॅच.
पहिलाच बॉल ऑन साईडला आकाश मार्गानं सरळ भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. तगडा प्रहार, षटकार. षटकाराच्या मदतीने स्लॉट मध्ये चेंडू होता, सरळ फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 8 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतर आपण पाहतोय षटकार. धावफलक मात्र आपण पाहतोय वेगवान पुढे सरकलाय. 3 चेंडू मध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च होत असताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची मॅच आहे. 4 गोलंदाजांचा वापर तिथे तुम्हाला या इनिंग मध्ये करणं गरजेचं असेल. अतुल शेंडे भन्नाट फॉर्म. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट कव्हर मध्ये सरळ हातामध्ये चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या. तोपर्यंत आलेली एक सिंगल धाव. संघाचा धावफलक पुढे घेऊन जात असताना फलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. संकेत नलावडे आपण पाहतोय स्ट्राईक वरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. लॉंग ऑन लॉंग ऑफ. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत राईट हँडर बॅटर साठी. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट गली. यावेळी बॅकफुट होतात, पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु फसलेला प्रयत्न आपण पाहतोय. तोपर्यंत डॉट बॉल आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये मात्र षटकारानंतर चांगली गोलंदाजी निश्चित या षटकामध्ये पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम बॉल आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 1 मधील. निलेश पुनश्च एकदा आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. यावेळी देखील वाईट यॉर्करचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक सिंगल. सिंगलच्या मदतीने षटक संपले ते पहिल्या क्रमांकाचं. 1 षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. पहिलं षटक मात्र आपण पाहतोय 10 धाव संख्येचं इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकासाठी स्वप्नील कुडले प्रमुख गोलंदाज. मुळशी तालुक्यामध्ये खरं तर या नावाची चर्चा पाहायला मिळते. प्रमुख गोलंदाज, प्रमुख बॅट्समन, क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम. अगदी प्युअर ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. मुळशी धरण भागातील क्रिकेटवरती दबदबा असलेला संघ म्हणजे दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे आणि त्यांच्या विरोधामध्ये माले क्रिकेट क्लब माले. या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटचा मारा, व्हाईट बॉलचा कॉल, मुख्य पंचांचा अतिरिक्त अवांतर धाव इथं धावफलकावरती नोंदली जाते. षटक क्रमांक पाहतो दुसऱ्या क्रमांकाचं मैदानावरती सुरू असताना 11 धावा ज्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. संकेत नलावडे समोर. यावेळी खेचून मारलेला बॉल ऑन साईडला. जबरदस्त प्रहार. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. संकेतच्या बॅटमधून षटकार. सतरा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्याच बॉलवरती एक वाईट बॉल, त्यानंतर षटकार. एक चेंडू हाताळलाय. संकेतची बॅटिंग जबरदस्त आहे. परफेक्ट टायमिंग केलं चेंडूला. यावेळी देखील पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कड. एक सिंगल. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. एका सिंगलच्या मदतीने संघाचा डाव पुढे जाईल. धावफलकावरती 18 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अकोले करंडक 2026 हे अप्रतिम आयोजन आपण पाहतोय मालेच्या या टाटा ग्राउंड वरती आतापर्यंत पाहायला मिळतंय. शेवटच्या आणि अंतिम चरणाकडे झुकलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी वाह, अफलातून टायमिंग, जबरदस्त प्रहार. चेंडू पोहोचतोय सरळ आउट ऑफ द पार्क. आकाश मार्गाने षटकार.
पटकन आवाज आला. काय अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर साधलं तिथं. मात्र षटकाराची मोहर पाहायला मिळाली. 24 धावा फलकावरती अगदी स्लॉट मध्ये टाकलेल्या बॉलला. 1.3 षटक संपलेत. संकेत 5 चेंडू 14 धावेंवरती खेळतोय. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते इथं. मात्र मैदानाच्या आतमध्ये माले संघाच्या बॅट्समन कडून 4 चेंडू 9 वरती अतुल खेळतायत. तर पाहतोय संकेत देखील 5 चेंडू 14 वरती. स्लोवर वन अगदी परफेक्ट ब्लॉक होता. 22 ची एक सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये. गती परिवर्तन पाहायला मिळालं. रीड करता आला नाही. सरळ विकेट किपरच्या मिस करत टाटा बाय बाय करत आपण पाहतोय. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन वीस धावतोय. 25 धावा फलकावरती षटक क्रमांक 2 सुरू असताना 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत 14 धावा या षटकामध्ये. प्रचंड मोठा हायदोस पाहायला मिळतोय इथं फलंदाजाकडनं. यावेळी देखील परफेक्ट कनेक्शन पाहायला मिळाले नाही. इथं खराब स्वरूपाची फेकी पाहायला मिळते आणि इथं अडवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि सरळ बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक्स्ट्रा रन्स इथं खर्च होत आहेत. 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील. धावफलक पुढे पोहोचत आहे. धावफलकावरती 30 धावा. 1.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती काय घडेल हे देखील बघायचंय. महागड षटक आपण पाहतोय आतापर्यंत. खर्चिक गोलंदाजी 19 धावा फलकावरती आपण पाहतोय या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. धावफलक टोटल पाहिली तर 30 धाव संख्येची आपल्याला पाहायला मिळेल. एक चुकी आपण पाहतोय इथं मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल राऊंड द विकेट ने गोलंदाजी. यावेळी सुंदर फटका गॅप शोधलाय. अतुलच्या बॅट मधून कलात्मकतेचा आविष्कार. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. धावा मिळतायत 4. सणसणी चौकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 34 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती नजर टाकली असता 34 धावा फलकावरती आपण पाहतोय. अक्षय येनपुरे गोलंदाजीच्या मार्कवरती. संकेत नलावडे 7 चेंडू मध्ये 19. तर अतुल शेंडे 5 चेंडू मध्ये 13. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. ओ हो हो हाफ ट्रॅकर उचललाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली आलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. सुंदर झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का इथं मात्र संकेतला परतावं लागतंय. विकेट क्रमांक 1. नवीन फलंदाज वैभव कडू. पहिलाच बॉल वरती गती परिवर्तन. टॉप पेच झाला. मिड विकेट मध्ये शानदार झेल. चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू पाहतोय. मात्र माघारी परतताना पाहायला मिळालं अनपेक्षितरित्या. टायमिंग साधण्याचा प्रयत्न होता तिथं मात्र आपण पाहतोय. वैभव कडू नवीन बॅटर मैदानामध्ये. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 34 वरती धाव फलक. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव संख्येला कमी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करणं गरजेचं असेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघितलं असता 34 धावा झाल्या होत्या. पहिल्याच तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती विकेट आली आहे. पुन्हा एकदा कमबॅकची संधी निर्माण करून दिली आहे. यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक ऑन वैभव कडू. क्षेत्ररक्षण मात्र वैभवसाठी ऑन साइट. मिड विकेट कॉर्नर लॉंग ऑन. यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न होता. पंच वळतायत आणि कळवतायत वाईट बॉल.
अतिरिक्त धाव इथं मात्र धावफलकावरती 35 धावाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. सिंगल डबलच्या बरोबरीने मात्र आपण पाहतोय यावेळी देखील उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु खाली राहिलेला चेंडू आपण पाहतोय सबमारीन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल बरोबर आपण पाहतोय षटक क्रमांक 2 सुरू असताना 35 धावा धावफलकावरती 2.2 षटकात पर्यंत संपलेत. 2 चेंडू योग्य टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर वन रीड केलं, गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत तिथं. शुभम येत आहेत चेंडूवरती. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल धाव चित्त्याच्या चपळाईनं शुभम पोहोचला चेंडूवरती. एकच सिंगल वरती त्या ठिकाणी समाधान मानावलं ते प्रतिस्पर्धी फलंदाजांना. धावफलकाचा वेग मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये कमी करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये मात्र 2 धावा. यावेळी देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला स्लॉट मध्ये फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट रन षटका. बेचाळीस धावा धावफलकावरती स्लॉट मध्ये टाकलेला बॉल अगदी पुढ्यामध्ये. खराब चेंडूवरती मात्र आपण पाहतोय केलेला प्रचंड मोठा हल्ला आपण पाहतोय. 6 धावांची मोहर. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अतुल 6 चेंडू 19 वरती. प्रचंड अनुभव या मैदानाचा. यावेळी देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न निलेश येत आहेत. अडवलाय चांगला स्टॉप पाहायला मिळाला निलेश यांच्याकडून. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा सुरक्षितरित्या धावा सेव्ह करण्याचं काम तिथे आपण पाहतोय निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धावफलकावरती 44 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल ओव्हर क्रमांक 3 मधील. अतिरिक्त धाव आहे का? फेअर डिलिव्हरी, परंतु तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, विचारणा केली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र तिसऱ्या पंचांकडे या निर्णयाला पाठवलंय. ऋतुराज कारेकर सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. युवराज पाटील सर स्क्वेअर पंच. मुख्य पंच आपण रमेश मिरगरे सरांना बघतोय. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडूची हाताळणी होती. विकेट किपरच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अंतिम षटक. शुभम वाडकर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 4. शेवटचा अंतिम षटक टाकण्यासाठी. ला एक आपण पाहतोय वैभव कडू स्ट्राइक ऑन. शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा गोळा करण्याचं काम केलं जाईल. शुभम वाडकर चाणक्य गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती. सुरुवात होती 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सुंदर फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. अक्षय इनपुरी येतात चेंडूवरती. अडवतील, फेकतील तोपर्यंत आपण पाहतोय एकच सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. अतुलला मात्र आपण पाहतोय स्ट्राइक वरती आणण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. अतुलच्या बॅट मधून धावा येत आहेत, त्यामुळे चांगली रणनीती आपल्याला माली संघाची बघायला मिळते. एक धाव घेत मात्र स्ट्राइक रोटेट होतीये. शुभम वाडकर बॉलिंग मार्क वरती. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राऊंड द विकेट. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. यावेळी पंच वळतायत, कळवतायत. इट्स व्हाईट बॉल. अवांतर धाव संघाच्या धाव फलकावरती आपण पाहतोय नोंदवली जाते. 8 चेंडू 21 वरती आतापर्यंत अतुल शेंडेंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय वैभव देखील चांगली साथ देताना पाहायला मिळतात. माले विरुद्ध आपण पाहतोय कोंढावळे. दोन्ही तगड्या ताकदवर संघांमध्ये ही तगडी झुंज पाहायला मिळते. पहिल्यांदा आपण पाहतोय
टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय, आणि हा निर्णय किती योग्य होता, किती योग्य ठरवत असताना 3.1 षटकामध्ये आतापर्यंत 46. यावेळी देखील बॅट चिकट आणि तिथं मात्र झेल सुटेल, सरळ जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती नोंदवली जाते. धावफलक एका धावसंख्येच्या बरोबरीने मात्र पुढे जात असताना 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धावांसाठी मागच्या 2 षटकामध्ये बराचसा संघर्ष करावा लागलाय. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र आपण पाहतो ना की मोठा धावफलक उभा केला होता. यावेळी देखील खाली राहिलेला चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. तोपर्यंत एक सिंगल मात्र धावफलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवली जाते. 48 धावा धावफलकावरती. 3 चेंडू योग्य टप्प्यावरती मात्र 4 धावा अथर्व शुभम वाडकर खर्च करताना पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट. ओहो हो, इथं मिस टाइम, परंतु उंची जास्त लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावा पूर्ण आणि संघाचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा या संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथं मैदानावरती बाकी. अर्धशतकी खेळ आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये. यावेळी व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती 1 बाउन्स देखील कळवला जातोय. 51 वरती धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय 2 तगड्या संघांमध्ये. अकोले करंडक 2026. यावेळी देखील सुंदर फटका लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक अडवतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे फलंदाजाला धावबाद व्हावं लागतंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद. शेवटचा अंतिम बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी. नवीन बॅटर्स ऋषिकेश काळोखे. ओ हो हो, शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. 6 धावांबरोबर षटक संपलंय. पहिली इनिंग संपली आहे. धावफलकावरती 58 बनवल्या गेल्यात. 4 षटकांच्या समाप्ती अखेर आणि 59 धावांचं आव्हान इथं मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघासमोर उभं केलंय.
चुटकी चुटकी. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. माले क्रिकेट क्लब माले अगेन्स्ट दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे. 59 धावांचा पाठलाग 24 चेंडू मध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 1 टाकण्यासाठी अतुल शेंडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अक्षय इनपुरे आणि स्वप्नील कुडले ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन तगड्या ताकदवर संघांमध्ये ही तगडी झुंज मैदानामध्ये पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा सेमीफायनल क्रमांक 2. ओ हो पहिलाच बॉल योग्य टप्प्याचा पाहायला मिळतोय. सुंदर बॉल आपण पाहतोय. सोडून दिला खरं तर चेंडू. सन्मान दिला. पुन्हा एकदा अतुल लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओ यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू. सातत्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये अतुल शेंडे. डॉट बॉल जरूर बघायला मिळत आहेत. 22 चेंडू 59 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे थोडासा फंबल मोनेश. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होतंय. मालेगावचे युवा उद्योजक विलासदादा जाधव यांचे या ठिकाणी शुभागमन. दादांचं देखील निलेश दादा जाधव यांचे या ठिकाणी शुभागमन. दादांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. तिसऱ्या चेंडूवरती देखील आपण पाहतो एक सिंगल प्राप्त झाली आहे. कमालीची गोलंदाजी इथं मात्र माले संघाकडून. रिव्हर्सचा प्रयत्न तिथं मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सरळ जाईल. डिक्लेरेशन झोन मध्ये लेग बायचा इशारा मुख्य पंच कळवत आहेत. सामन्याचं समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. 20 बॉल आणि 57 धावा. अक्षय आणि आपण पाहतोय स्वप्नील कुडले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हा ट्रॅकर खडे खडे उचलला. क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक. सरळ बॉल पाठवलाय आउट ऑफ द पार्क. बिगिट शरण शेटकार. आठ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकाराच्या मदतीने 19 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. यावेळी देखील स्ट्राइक मध्ये टाइमिंग जबरदस्त प्रहार. पाण्याची बाटली. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे बिग हिट आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा पलटवार पाहायला मिळाला.
शेवटच्या 18 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज. प्रति षटक आपण पाहतोय 15ची सरासरी इथं मात्र या सामन्यामध्ये राखणं गरजेचं असेल. असं वाटलं होतं की आपण पाहतो की मागच्या 4 चेंडूवरती मात्र फक्त 3 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 बिग हिट. धावफलकावरती 14 धावांची नोंद. 18 चेंडू 45 हे समीकरण. मोनेश नलावडे गोलंदाजीच्या मार्कवरती. अकुट टप्प्याचा बॉल उडवलाय, परंतु तिथं मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. इथं खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावांची मोहर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अठरा धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता पाहायला मिळाली, परंतु उंची जास्त. तिथं मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पुरे पडले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. 17 बॉल आणि 41 धावांची गरज. या सामन्यामध्ये आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यानंतर मात्र आपले बाहू खोलले आणि षटकारांची उधळण, चौकाराची उधळण पाहायला मिळाली. यावेळी देखील परफेक्ट कनेक्शन नाहीये. जमिनीला समांतर फटका. राहुल येतो चेंडूवरती. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा स्वप्नील अगदी चित्त्याच्या चपळाईने धाव घेताना पाहायला मिळाले. धावफलकावरती 20 धावा. मोठं लक्ष, मोठं टार्गेट आपण पाहतोय सेट केलं होतं 59 धाव संख्येचं. पहिल्या षटकामध्ये बघितलं असता 14 धावा आल्या. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करत असताना 16 चेंडू आणि 39 धावेंचा आव्हान अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 2 तगड्या संघांमध्ये ही तगडी झुंज पाहायला मिळते. काटेकी टक्कर. माले विरुद्ध कोंढावळे. सन्मान दिला. सुंदर फटका आपण पाहतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर पॉइंटला आविष्कार कडून बघायला मिळते. स्वप्नील साठी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जाते. ऑन साइड स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग अँड लॉंग अप डीप कव्हर पॉइंट. एकवीस धावा धावफलकावरती. 15 चेंडू 38 धावेंचं आव्हान. मोनेश नलवडे पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या 3 चेंडूमध्ये थोडासा महागडा जरूर आहे, परंतु कमबॅक करणं जाणतो खरं तर मोनेश. स्वप्नील समोर कशी गोलंदाजी इथं साकारली जाईल. रिव्हर्स विकेट ऑन साइडला, परंतु जाईल डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकित क्षेत्र तिथं आपण पाहतोय निवडलंय. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. डिक्लेअर धाव इथं प्राप्त होतीये. धावफलक मात्र पुढे पोहोचेल 22व्या फलकावरती. 14 चेंडू आणि 37 धावांची गरज. अटीतटीची लढत पाहायला मिळते. डू ऑर डायची मॅच. जिंकणारा संघ फायनल मध्ये. इथं पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अतुल शेंडे अत्यंत वेगवान आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. मात्र एक सिंगल च्या बरोबरीने मात्र संघाचा धावफलक पुढे पोहोचतोय. धावफलकावरती 23 धावा. 13 चेंडू आणि 36 धावांची गरज. 13 चेंडू आणि 36 धावा. मोनेशचा हा अत्यंत सुंदर स्पेल आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. ओ हो हो, उंची जास्त, एलिव्हेशन कमी. तिथं सुंदर झेल. टेकन व्हेरी गुड कॅच. जबरदस्त झेल आणि अक्षय एनपुरेंचा खेळ संपलाय. विकेट आली आहे. 23 धावा फलकावरती. 2 षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये संपलाय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 36 धावेंची आवश्यकता. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 23 धावा
इथं मात्र खर्च केल्या गेल्यात, परंतु प्रचंड मोठं आव्हान आपण पाहतोय. प्रतिषटक 18ची सरासरी इथं मैदानाच्या आतमध्ये राखणं गरजेचं असणार आहे. कोण गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. संघ मात्र आपण पाहतोय थोडासा अडचणीमध्ये. जामगावच्या मैदानावरती आपण मॅच बघितली आहे. 12 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज असताना निलेश धनावडे फलंदाजीसाठी आले. त्यानंतर मात्र सामना असा काही फिरवला की सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करत विजय देखील प्रस्थापित केला. आज तीच परिस्थिती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली आहे. 12 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज. 23 धावा फलकावरती. गोलंदाजीसाठी वैभव अनुभवाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये झालाय. अनुभवाचा पुरेपूर वापर इथं मैदानावरती करावा लागेल, कारण डू ऑर डायची मॅच आहे. जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल होणार आहे. पराभूत संघाचा प्रवास या स्पर्धेमधून आपण पाहतोय 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती जाणार आहे. त्यामुळं अटीतटीची लढत आहे. फायनल कोण खेळणार, माले की कोंडावळे, याची प्रतीक्षा आपण नक्कीच पाहतोय. 12 चेंडू आणि 36 धावा. यावेळी देखील आपण पाहतोय काय घडलंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू इथं मैदानामध्ये. सुरेख गोलंदाजी. 11 चेंडू 36 धाव्यांची आवश्यकता. जबरदस्त कामकाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 23 वरती धावफलक स्थिर आहे. वैभव कडू पुन्हा एकदा राईट हँड राऊंड द विकेट पंचांच्या उजवीकडून. यावेळी मिस टाइम. मोठी विकेट, मोठा हादरा. स्वप्नील कुडले बाद. धक्का क्रमांक 2 इथं मैदानाच्या आतमध्ये दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघाला. विजय जाधव नवीन फलंदाज, लेफ्ट हँडर बॅटर. अफलातून बॅटिंगचं प्रात्यक्षिक खरं तर विजय जाधवचं आपल्याला बघायला मिळतं. मागच्या टुर्नामेंट मध्ये अफलातून षटकार चौकाराची आतिषबाजी विजय जाधवची आपल्याला बघायला मिळाली. या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल. 10 चेंडू 36 ची गरज आहे. निलेश देखील आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. विजयवरती जबाबदारी दिली आहे. अजून बरेचसे खेळाडू आपण पाहतोय चांगले येणं बाकी आहे, परंतु विजयला पाठवलं गेलंय. विजयवरती जबाबदारी दिली आहे, परंतु ही जबाबदारी त्याला मात्र अगदी सक्षमपणे पार पाडावी लागेल. मॅच देखील तितकीच महत्वाची पाहायला मिळते. धावफलकावरती 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू 36 ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, चेंजेस पाहायला मिळत आहेत. थोडस स्पीडअप करायचं माले संघाला विनंती आहे. अकोले करंडक मधील सेकंड सेमीफायनल, सेकंड इनिंग. 10 चेंडू 36 या समीकरणावरती आपण पाहतो या मॅच येऊन थांबली आहे. विजय जाधव साठी मात्र आपण पाहतो जाळ विणलं जाते ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. इथं क्लीन बॉल, फलंदाज बाद. लगातारचा लागोपास तर दुसरा विकेट. धक्का क्रमांक 3 इथं मैदानावरती दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघाला. शुभम वाडकर न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणी मात्र वाढताना पाहायला मिळत आहेत. मागच्या इनिंग मध्ये धावा खर्च केल्या, तर धावा किती महागड्या ठरल्यात हे देखील आपण पाहतोय. 4 षटकामध्ये 58 धावा खर्च केल्या. 59 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाला संघ, परंतु 23 वरती मात्र संघाचा डाव मात्र विखुरताना पाहायला मिळतोय. 3 धक्के इथं आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू 36 ची गरज. हॅट्रिक बॉल वैभव कडू. शुभम वाडकर समोर. फुल टॉस बॉल ऑन साइडला. डिक्लेरेशन झोन, एकच सिंगल.
संघाचा धावफलक मात्र पुढे पोहोचतोय. धावफलकावरती 24 धावा, 8 चेंडू आणि 35 धावेंची गरज. सेकंड सेमी फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त इनिंग, जबरदस्त मॅच, जणू काही फायनल आहे की काय अशा प्रकारचं वातावरण इथं मात्र या सेमी फायनल मध्ये तयार झालंय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. यावेळी ऑन साइड दिशा निवडली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ऋषिकेश. वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करतात, फेकतायत, तोपर्यंत आपण पाहतोय एकच आणि एकच सिंगल परिपूर्ण होताना पाहायला मिळेल. आतापर्यंत निलेश दानवडे यांच्या वाट्याला एकही चेंडू आलेला नव्हता. फर्स्ट टाइम स्ट्राइक वरती येताना पाहायला मिळत आहेत, परंतु सामना बराचसा दूर पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता इथं मैदानाच्या आतमध्ये. 25 धावसंख्येवरती धावफलक, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा अंतिम बॉल वैभव कडू गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळी देखील ऑन साइडला खेळलाय, गॅप गॅप आणि इथं मात्र चकवा पाहायला मिळाला. गतीचा वापर केला तिथं मात्र फलंदाजानं आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 30 धावेंची आवश्यकता. संघ मात्र प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये. कोंढावळे संघ पाहायला मिळतोय तो मजबूत स्थितीमध्ये. माले संघ पाहायला मिळतोय. संकेत गोलंदाजीच्या मार्कवरती. संकेत शेंडे शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी. 5 षटकारांची गरज कोंढावळे संघाला इथं जिंकण्यासाठी. माले संघ मात्र विजयावरती शिक्कामोर्तब करेल की कोंढावळे संघ फायनल मध्ये दाखल होईल. 5 षटकारांची आवश्यकता, 30 धावा 6 चेंडू मध्ये बनवायच्यात. संकेत शेंडे गोलंदाजीच्या मार्कवरती. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 4 मध्ये शेवटच्या अंतिम षटकासाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय गॅप मध्ये आणि एकच सिंगल धाव तिथं परिपूर्ण होणार आहे. स्ट्राइक ऑन. इथं मात्र निलेश धनावडे. 5 चेंडू 29 धावेंची आवश्यकता. काय घडेल, काय बिघडेल. एक बॉल डॉट आला तर नक्कीच या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण होऊ शकते. 5 बॉल 5 षटकार येणार का? निलेश धनावडे यांच्यामध्ये क्षमता आहे. क्षमतेनं परिपूर्ण भरलेला खेळाडू म्हटलं तर निलेश धनावडे. आज मात्र संघ अडचणीचा सामना करतोय. संघाच्या अडचणी वाढल्यात. तारणहार संकट मोचक म्हणून उभं राहावं लागेल इथं मैदानाच्या आतमध्ये. ती कामगिरी इथं मैदानावरती होईल का हे देखील बघायचंय. नेक्स्ट बॉल षटक क्रमांक 4 मध्ये. संकेत पुनश्च एकदा इथं उजव्या हस्तीच्या बाहेर चेंडू सोडून दिला. व्हाईट बॉलचा कॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर हलकासा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू निघून गेला. व्हाईट बॉल बरोबरीने मात्र संघाचा धावफलक 5 चेंडू आणि 28 धावा. ओ इथं मात्र बिग जबरदस्त निलेश धनावडे नावाचं वादळ आहे. वादळ तर घोंगावणार आहे. 4 चेंडू मध्ये 22 धावा, 3 षटकार, 1 चौकाराच्या मदतीने तर हा सामना काबीज केला जाऊ शकतो. माले की कोंढावळे स्टार्ट तर केली आहे. 37 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 22 ची गरज. संकेत वरती मात्र प्रचंड दबाव आपण पाहतोय. निलेश धनावडे यांनी प्रस्थापित केलाय. एक निर्धाव चेंडू, मॅच बॉल आलाय. निलेश धनावडे प्रचंड आक्रमकता आणि परिपूर्ण भरलेला खेळाडू आपण पाहतो. आज काय कामगिरी करणार. 4 चेंडू 22 ची गरज. ओ पंचांचं बोट आकाशाकडे.
फलंदाजाला मात्र परतावं लागतंय. तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो मागणी केली व्हाईट बॉल साठी. बॅटिंग करणारी टीमने त्या ठिकाणी या निर्णयाला रेफर केलंय, परंतु एक प्रमुख फलंदाज मात्र तंबूच्या अस्त्राला परतताना पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये मजबूत पकड पाहायला मिळते माले संघाची. फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू आणि या सामन्यामध्ये मात्र सामना काबीज होताना पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 22 धाब्यांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 22 धावा. अनपेक्षितरित्या आपण पाहतो इथं मात्र निलेश यांना परतावं लागतंय. 37 धावा फलकावरती. आकाश एनपुरे न्यू बॅटर. लोअर फुल टॉस, बॅटची कड, शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी आपण चेंडू अडवतोय. एक सिंगल, 2 चेंडू 21. शिक्कामोर्तब फक्त आपण पाहतोय फायनल मध्ये दाखल होण्यासाठी माले संघ. अडतीस धावा धाव फलकावरती. बादत संघ आपण पाहतोय पोहोचलाय तो फायनल मध्ये. ओ इथं मात्र झेल सुटलेला पाहायला मिळतोय. चांगले एफर्ट तिथं मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावा, 1 चेंडू आणि 20 धावेची गरज. यावेळी उंच टोले जंग. राहुल जज करतोय, परंतु सरळ बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय माले क्रिकेट क्लब माले. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. तिसऱ्या चौथ्या मॅच साठी नंबर साठी मॅच होणार आहे. टॉस साठी आपण पाहतोय दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळी संघाचे संघ नायक टॉस साठी यायचंय. 3 षटकांचा सामना होणार आहे. दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळी संघाचे संघ नायकांना विनंती टॉस साठी यायचंय. मालेगावचे युवा उद्योजक निलेश दादा जाधव यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अनिल दादा सातपुते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अकोले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे.